नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो, ज्यांनी पण नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट जी आहे ती आलेली आहे। तर नागपूर महानगरपालिकातर्फे एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये तुमची एक्झाम कोणत्या तारखेला आणि किती शिफ्टमध्ये राहणार आहे ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्ही हे बघू शकता, 19 सप्टेंबरची ही नोटिफिकेशन आहे। यामध्ये सर्व पदांसाठी एक्झाम जी आहे ती कोणत्या तारखेला राहणार आहे ते दिलेले आहे। तर मॅक्झिमम या ठिकाणी लोकांनी जे फॉर्म भरले ते कनिष्ठ लिपिकसाठी भरलेले आहे। तर कनिष्ठ लिपिकचा पेपर जो आहे तो एकाच दिवसात राहणार आहे, म्हणजे 7 तारखेला 3 शिफ्टमध्ये हो पेपर राहणार आहे आणि एकच दिवस ते चालणार आहे। आणि 8 तारखेला जे बाकीचे पदे होते त्यांची एक्झाम राहणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिली शिफ्ट जी आहे ती 9 ते 11 राहणार आहे कनिष्ठ लिपिकची। दुसरी शिफ्ट 5 ते 7ला राहणार आहे। दुसरी शिफ्ट जी आहे ती 1 ते 3ला राहणार आहे 7 तारखेला। आणि तिसरी शिफ्ट जी आहे ती 5 ते 7ला राहणार आहे। आणि बाकीची जी पदे आहे त्यांची एक्झाम जी आहे ती पुढीलप्रमाणे राहणार आहे। तर तुम्ही हे नोटिफिकेशन बघून त्याच्याबद्दल माहिती मिळू शकता। याची जी नोटिफिकेशन आहे ती आपण टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन दिली आहे, त्यावरून तुम्ही हे डाउनलोड करू शकता। आणि सोबत नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सिलेबससुद्धा दिलेला आहे की कोणत्या पदासाठी काय सिलेबस असणार आहे। तर त्याला आपण सिलेबस बघूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे। हे जे सिलेबस आहे तो नॉन डोमेन पोस्टसाठी आहे। यामध्ये मराठी लँग्वेजसाठी सिलेबस दिलेला आहे। वाचन, आकलन, अप्रत्यक्ष लेखन, वाक्य पूर्ण करणे, गुंता शब्द, एक शब्दातील पर्याय, व्याकरण, शब्दभेद, लेख, विरामचिन्ह, उपसर्ग, प्रत्यय, काळ, वचन बदल, लिंग, दिवस बदल, महिना, शब्दसंग्रह अशा प्रकारचा सिलेबस मराठीचा राहणार आहे। आणि याच्यानंतर जो आहे तो वर्बल ॲबिलिटी इंग्लिशचा सिलेबस दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। व्याकरणावर फोकस केलेला आहे। यानंतर तुमच्यासाठी राहणार आहे रिजनिंगचा सिलेबस, जो आतापर्यंत देण्यात आलेला आहे तो सिलेबस राहणार आहे। त्यानंतर रिजनिंग सोबत मॅथ पण येणार आहे। नंतर जनरल नॉलेजमध्ये तुम्ही बघू शकता, मॅक्झिमम फोकस नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर्स आहे, तर ते तुम्ही अगदी चांगले करून घ्या। त्यानंतर इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इंडियन इकॉनॉमी अँड बेसिक मायक्रो इकॉनॉमिक सायन्स इन एव्हरीडे लाईफ, तर हे सर्व तुम्हाला करून जायचे आहे एक्झाममध्ये। तर चांगल्या प्रकारे तयारी करा। आता फक्त 17 दिवस तुमच्या एक्झामला राहिलेले आहे। आणि याची जी ॲडमिट कार्ड आहे ते आता लवकरच 10 दिवसाच्या आत तुम्हाला मिळणार आहे की तुमची एक्झाम कुठे राहणार आहे। तर चला मित्रांनो, चांगली तयारी करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।